डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज ओनली अवर लीडर. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे नेते आहेत. आणि तो ढिगारा पाहून मग व्हाईसराय बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या सन्मानाने गुरुमित परिषदेमध्ये बसवता. म्हणजे बाबासाहेबांच्या एका शब्दावर मर मिटणारी माणसं जी आहेत ती होती. हे बाबासाहेबांची तिसरी ताकद होती. तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं बाबा काही बाबासाहेबांना. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. जगातल्या मोठ्या मोठ्या विद्यापीठातून पदव्या घेतल्या बाबासाहेबांनी. एवढ्या पदव्या कुणीच घेतल्या नाही. आणि एक्सलन्स मिळवलं. ते यासाठी मिळवलं नाही, बाबासाहेबांना ते एखादी एम.ए. ची पदवी मिळवता आली असती, कोलंबियामधून घेतली आणि मोठ्या पदावर त्यांना जाता आलं असतं. पण विविध विषयाच्या पदव्या बाबासाहेबांनी का घेतल्या? विविध विषयांच्या पोस्ट ग्रॅज्युएशन बाबासाहेबांनी का केलं? आणि बाबासाहेबांना सांगायचं होतं की ज्या समाजाला तुम्ही हजारो वर्ष गावकुसाबाहेर ठेवलं, शस्त्र आणि शास्त्रापासून ज्याला वंचित केलं, तो निर्बुद्ध नव्हता. तो समाज या समाजामध्ये गुणवत्ता होती, विद्वत्ता होती, बौद्धिक सामर्थ्य होतं. कारण इथल्या मनुस्मृतीने आणि सगळ्या धर्मग्रंथांनी हा ढोल गवार शूद्र पशुनारी सब तारण के अधिकारी म्हणून श्लोक लिहून ठेवला. हा फक्त मार खाण्याचा आणि शिक्षा करण्याचा देण्याचा अधिकारी आहे, याला दुसरे अधिकार नाही आहे. आणि म्हणून बाबासाहेबांवर ही नैतिक जबाबदारी आली की या समाजातला माणूस सुद्धा जगाला दिपवून टाकणारा विद्वान असू शकतो. हे बाबासाहेबांची स्पर्धा नाही या देशातल्या बुद्धिजीवी लोकांची नव्हतीच. बाबासाहेबांची स्पर्धा या जगातल्या सगळ्या विद्वान लोकांची होती. आणि म्हणून कोलंबिया विद्यापीठामध्ये जे 10 जगातले विद्वान ज्यांची फोटो लावण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी एकाच भारतीयाची फोटो लावण्यात आली आहे, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लंडनची जगप्रसिद्ध लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये जगामध्ये आपल्या तत्वज्ञानाने दिपवून टाकणाऱ्या महापुरुषांच्या फोटो लागलेले आहेत. कार्ल मार्क्स, लेनिन, माओ. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव भारतीयांची फोटो आहे लंडनच्या लायब्ररीमध्ये. कारण बाबासाहेबांनी ही गुणवत्ता, ही विद्वत्ता जी आहे ती कमवली होती आणि जगाच्या विद्वानामध्ये जाऊन बसलेले होते. लक्षात ठेवा. म्हणून बाबासाहेब म्हणतात की या देशातील राज्यसत्ता लोक मला घाबरतात कारण माझ्याकडे विद्वत्ता आहे. आणि ही असली की जग तुम्हाला घाबरतं. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला तर पाण्याला स्पर्श केला तर लोकांनी मारलं, दगड मारले, पोलिसांनी लाठीचार्ज केला. काळाराम मंदिरामध्ये घुसलं तर दरवाजे बंद केले. बाबासाहेबांना वाटलं की आता हे पाण्याला स्पर्श करू देत नाही, देवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला येऊ देत नाही, तुमच्यामध्ये एवढी ताकद निर्माण करा की यांनी आपल्या देवळातली दारं जी आहे ती तुमच्यासाठी उघडली पाहिजे. केवळ देवळातली दारं नाही तर विद्यापीठाची दारं आणि जगातले जेवढे मोठे मोठे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातली दारं जी आता बंद झालेली आहेत ती उघडली पाहिजे. आणि ती उघडायची असेल तर तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही विद्वत्ता प्राप्त करा, तुम्ही गुणवत्ता प्राप्त करा. आणि म्हणून बाबासाहेब काळाराम मंदिर आणि त्यानंतर महाडचे सगळे हे सत्याग्रह बाजूला ठेवतात आणि एक चळवळ हातामध्ये घेतात, शिक्षित व्हा, शिका. कारण शिक्षण जर घेतलं तर जगातले सगळे जे दरवाजे तुमच्यासाठी बंद आहेत ते उघडल्याशिवाय राहणार नाही. हा एकमेव मार्ग आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या 3 विद्वत्ता महत्वाची. दुसरं चारित्र्य, कॅरेक्टर. हे फार महत्वाचं बाबासाहेबांनी म्हटलं. हे कॅरेक्टर बाबासाहेब म्हणतात की बुद्धाच्या विचारातून गेले. कोणीही माझ्या चारित्र्यावर बोट ठेवू शकत नाही. लोक मला घाबरतात त्यासाठी
चारित्र्यावर कोणीही शिंदोडा उचलला नाही, म्हणून चारित्र्य ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि तिसरी गोष्ट बाबासाहेब काय म्हणतात, भीमरावला बाबासाहेब करण्यामध्ये जर तिसरी महत्वाची गोष्ट कोणती असेल तर बाबासाहेबांच्या विचारांसाठी, माझ्या शब्दांसाठी बाबासाहेब म्हणतात, मर मिटणारी एक मोठी पिढी या भारतामध्ये आहे, हजारो लोक या भारतामध्ये आहे, ही माझी तिसरी ताकद आहे, असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून जेव्हा गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांना जेव्हा प्रवेश दिला नाही, यू आर नॉट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दलित, यू आर नॉट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ शेड्यूल कास्ट, ओनली द महात्मा गांधी इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ शेड्यूल कास्ट जेव्हा म्हणण्यात आलं, आणि महात्मा गांधी त्या गोलमेज परिषदेला गेले नाही कारण बाबासाहेब त्या गोलमेज परिषदेला बोलावलं होतं, तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मला हे दलिताचा नेता मानायला तयार नाही आहे. तेव्हा गरीब होता हा समाज, तार टेलिग्राम पाठवणं इतकं महाग होतं त्या काळामध्ये, तरी हजारो टेलिग्राम जे आहेत ते इंग्लंडला पाठवले जातात, आणि हे हजारो टेलिग्राम त्या इंग्लंडच्या व्हाईसरॉयच्या पुढे जातात, आणि या टेलिग्रामचा प्रचंड मोठा गट्टा त्याच्या पुढे असतो, आणि त्याच्यात सगळे लोक लिहिले असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज ओनली अवर लीडर. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे नेते आहेत. आणि तो ढिगारा पाहून मग व्हाईसरॉय बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या सन्मानाने गोलमेज परिषदेमध्ये बसवता. म्हणजे बाबासाहेबांच्या एका शब्दावर मर मिटणारी माणसं जी आहेत ती होती, हे बाबासाहेबांची तिसरी ताकद होती. तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं बाबा काही बाबासाहेबांना. आणि म्हणून आम्ही आवडे बाबूचा स्मृती दिवस यासाठी साजरा करतो की बाबासाहेबांसाठी मर मिटणारी जी काही माणसं होती, त्या मर मिटणाऱ्या माणसाचं ज्या माणसांनी हे नेतृत्व केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या पश्चात, त्यापैकी एक महत्वाचं नाव होतं बाबू हरदासजी आवळे. हे आपल्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि तुमचाही सत्कार आम्ही यासाठी करतो की बाबासाहेबांच्या चळवळीसाठी, त्याच्या पक्षासाठी मर मिटणाऱ्या माणसांमध्ये ही माणसं पण आहे याची इतिहासाने नोंद घेतली पाहिजे. आणि म्हणून ही ताकद जी आहे ही ताकद होती. आणि म्हणून आवळे बाबू सारखे, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सारखे, दादासाहेब गायकवाड सारखे, पी.सी. कांबळे सारखे मतमतांतर असतील, परंतु बाबासाहेबांच्या चळवळीसाठी स्वतःला झोकून देणारे, आणि बाबासाहेब म्हणतील ती पूर्व दिशा आणि म्हणतील त्यासाठी स्वतःला झोकून देणारे, समर्पित करणारे हे ते लोक होते. म्हणून बाबासाहेब लढाई लढू शकले आणि काही प्रमाणात लढाई जिंकू शकले, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज आवळे बाबूला नमन करताना मी नेहमी म्हणत होतो की भगवान गौतम बुद्धांनी 3 त्रिशरण दिले, धम्मम बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. पण बाबासाहेबांनी 3 त्रिशरण आम्हाला नवीन दिले. तर बाबासाहेबांनी दिलेले त्रिशरण कोणते आहेत? तर भगवान गौतम बुद्धाचा धम्म हे पहिलं त्रिशरणामधलं चरण, या भारताला दिलेली राज्यघटना हे दुसरं शरण आहे, आणि या देशाला दिलेला रिपब्लिकन पक्ष हा तिसरं शरण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेले हे त्रिशरण आहे, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं. आणि या त्रिशरणासाठी आपल्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जो लढवय्या लढला असेल त्याचं नाव आहे बाबू हरिदासजी आवळे. हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं की बाबासाहेबांनी हे 3 शरण दिलेले आहेत, त्रिशरण. या त्रिशरणासाठी स्वतःला समर्पित केलं, बघा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही आवळे बाबूची जी आहे ती जयंती आणि पुण्यतिथी आम्ही या ठिकाणी साजरी करतो, आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं. आणि म्हणून आज हरीश चांदे असतील, अनेक लोकांनी आपलं दुःख या ठिकाणी व्यक्त केले. एक शायर
बघा त्या शायराचे दोन शब्द जे आहेत ते आपल्या चळवळीशी कसे जुळतात. तुम्ही शेर म्हणतो आहे, आणि एक शेर आमच्या मित्रांनी या ठिकाणी म्हटलं की जिंदगी से बढ़कर कोई सजा ही नहीं, जिंदगी से बढ़कर कोई सजा ही नहीं और क्या जुर्म है मुझे पता ही नहीं. जिंदगी से बढ़कर कोई सजा ही नहीं और क्या जुर्म है मुझे पता ही नहीं. इतने हिस्सों में बटा हूं मैं कि मेरे हिस्से में कुछ आया ही नहीं. आणि म्हणून आज नवी पिढी हा प्रश्न तुम्हाला आम्हाला विचारते आहे, इतका आनंद आहे की आम्ही आता एवढ्या हिस्स्यामध्ये वाटलेले आहोत ज्याचा विचार या ठिकाणी काढला ते साहेबांनी पाहिलं की कंसामध्ये कंस जो असतो रिपब्लिकन पार्टी कंस, रिपब्लिकन पार्टी कंस, ह्या कंसाचा वध करणारा कृष्ण कधी जन्माला येईल त्याची आम्ही वाट पाहतो. एक दिवस हे सगळे कंस कधीतरी निपटले पाहिजे ना. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कंस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्रॅकेट कंस, हे कंस कधी मरतील, याचे वध कधी होतील. आंबेडकरी समाज त्या कृष्णाची वाट बघत आणि म्हणून नवी पिढी हा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला की तुम्ही आपल्यासाठी काय ठेवलेलं वाढू. हा भयानक परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती आहे. या नागपुरामध्ये रिपब्लिकन पक्षाने किती महापौर दिले काँग्रेस आहे. रिपब्लिकन पक्ष जेव्हा स्थापन झाला तिथून जवळपास 7 महापौर रिपब्लिकन पक्षाचे झाले नागपूर शहरामध्ये. आणि महापौर झाले म्हणजे नगरसेवक तेवढे निवडून आले म्हणून झाले. आज रिपब्लिकन पक्षाच्या ब्रॅकेटमध्ये जेवढे ब्रॅकेट आहेत त्या ब्रॅकेटचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. हे नव्या पिढीला आम्ही वाढून ठेवले. हे नव्या पिढीच्या आधी आता हे नेतृत्व देणार आहोत. आणि तुम्ही आम्ही म्हणता की या नव्या पिढीने आमच्या पक्षात काम केलं पाहिजे, नव्या पिढीने रिपब्लिकन पक्षात काम केलं पाहिजे. पॉवर मध्ये पार्टिसिपेशन तुम्ही त्यांना काय देणार. आता फार महत्वाचा मुद्दा आहे जो काळबांडे साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे की शासन व्यवस्थेमध्ये तुमचा सहभाग काय, त्याची फॅक्टरी तुम्ही सुरू करा असं म्हणतात. आणि हे उद्गार बाबासाहेब आंबेडकरांचे होते. 1942 ला बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा व्हाईसरॉयला डेप्युटेशन दिलं होतं, 1942 ला बाबासाहेब आंबेडकर लेबर मिनिस्टर होते. त्या काळामध्ये स्वतः मंत्री असलेले लेबर मिनिस्टर बाबासाहेब निवेदन देतात शेड्यूल फेडरेशनच्या वतीनं व्हाईसरॉयला सिस्टमनेट घेऊन जातात आणि म्हणतात अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना स्कॉलरशिप द्या, त्याला विदेशामध्ये पाठवा, त्याला आरक्षण द्या, नोकऱ्यामध्ये आरक्षण द्या. तर ते का द्या असा प्रश्न जेव्हा व्हाईसरॉय विचारतो तेव्हा बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला या देशातल्या दलित, आदिवासी, ओबीसी लोकांचा मागासवर्गीय वर्ग आहे त्याचं कल्याण करायचं आहे की नाही आहे. आता म्हणतात हो आम्हाला कल्याण करायचं आहे. मग याच्या कल्याणाच्या आणि विकासाच्या योजना कोण तयार करतो, तर तो वर्ग तयार करतो जो वर्ग हजारो वर्षापासून अन्याय करत आहे. त्याच्यावर जबाबदारी आहे समाजाच्या विकासाच्या योजना तयार करण्याची. आम्हाला शिक्षण यासाठी पाहिजे की आम्ही आमच्या कल्याणाच्या, आमच्या विकासाच्या, आमच्या उत्थानाच्या योजना ज्या आहेत ते आम्ही तयार करण्याची बौद्धिक पात्रता आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि यासाठी आम्हाला शिक्षणाची आवश्यकता आहे. आणि यासाठी आम्हाला या देशाच्या धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे. यासाठी आम्हाला या देशाचा राज्यकारभार चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे. रिझर्वेशन पोट भरण्यासाठी नाही, पोट तर माझा समाज भरूनच राहणार, पण या देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये मला सहभाग पाहिजे. या देशाची धोरणं ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये मला सहभाग पाहिजे. आणि म्हणून शिक्षण पाहिजे, म्हणून स्कॉलरशिप पाहिजे, म्हणून राखीव जागा पाहिजे.
ही आहे अस्पृश्यता, ही माणसासोबत नाही आहे. त्यांनी अशी व्यवस्था तयार केली की या देशातले सगळे संविधान पद आहेत, त्या संविधानिक पदाला तुम्ही स्पर्शच करायचं. या देशातली धोरण ठरविण्याची जी पद आहेत त्या पदाला तुम्ही स्पर्श करायचा नाही. ही एक नवीन अस्पृश्यता, नवीन अनटचेबिलिटी या देशात निर्माण झालेली आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आम्ही म्हणतो की धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जा. आमचे मुलं आम्हाला विचारतात की बाबा या देशामध्ये हे जी सगळी वैधानिक पद आहे त्या पदामध्ये आरक्षण नाही आहे, मग हे आरक्षण नाही आहे तर आम्ही या पदावर जायचं कसं? आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही IIT केलं, आम्ही फार मोठं रिसर्च केलेला आहे, विद्वत्ता आहे आमच्यासोबत, मेरिटमध्ये आम्ही आलो, पण ह्या संविधानिक पदावर जर आम्हाला प्रतिनिधित्व नसेल तर आम्ही काय करायचं? हा प्रश्न आपल्या पुढे विचारला जातो, पण आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. 7 वर्ष आम्ही काँग्रेस सोबत मारामारी केली, त्यांनी आम्हाला व्यवस्थेच्या धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेतून पाठ ठेवलं. काही इतका तुमका लोकांना काही दिलं तर रिप्रेझेंटेशन. आता हे लोक सत्तेमध्ये आले, हे पुन्हा 60 वर्ष हटणार नाही. मग तुम्ही पुन्हा 60 वर्ष या देशाच्या धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेमधून बाहेर राहणार आहात का? तुमच्या जनरेशनला पुन्हा तुम्ही बाहेर ठेवणार आहात का? हा मोठा मुद्दा आहे. जे लोक RSS भाजपचा विरोध करतात त्यांच्यासाठी प्रश्न आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला या देशामध्ये नवीन व्यूहरचना तयार करावी लागणार. परिस्थिती बदलणार नाहीये, पण ह्या सगळ्या भीषण परिस्थितीमधून हे जे सगळं चक्रव्यूह आहे, ज्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू फसला आणि मारला गेला, ह्या सगळ्या चक्रव्यूहामध्ये तुमची आमची पिढी जी फसलेली आहे, ह्या पिढीला तुम्ही कसं बाहेर काढणार? केवळ शिव्या देऊन काढणार का? की RSSच्या हेडक्वार्टरवर मोर्चे काढून काढणार का? की RSSच्या विरुद्ध रात्रंदिवस शिव्या देऊन करणार का? अरे 60 वर्षापासून तुम्ही त्यांना शिव्या देऊन राहिले, ज्यांना तुम्ही शिव्या देऊन राहिले तो या देशातला राजकीय पक्ष झाला. तुम्ही ज्यांना शिव्या देऊन राहिले तो जगातला सगळ्यात मोठा NGO झाला. आणि शिव्या देणारे लोक तुम्ही बाहेरच काढले. तुमचा एक नगरसेवक निवडून राहिला, तुमचा एक नाही आहे, तुम्ही सगळे बाहेर आहे. तुमच्याकडे बुद्ध आहे, तुमच्याकडे फुलं आहे, तुमच्याकडे बाबासाहेब आहे, तो मेंदुती आहे, तो भुजयाती आहे, एका हातामध्ये राज्यघटना आहे, सगळे शस्त्र तुमच्या हातात आहे. तरी सुद्धा तुम्ही रणांगणाच्या बाहेर लक्षात ठेवा. अशा भीषण परिस्थितीमध्ये आम्हाला जे आहे, आम्हाला फार आपल्या समाजाच्या विद्वान लोकांच्या हाताखाली म्हणजे बाबू हरदाजी आवडे समाजाचे जे विद्वान होते, त्या विद्वान माणसाच्या विद्वत्तेची आज गरज आहे. अशा भीषण परिस्थितीमध्ये कसा मार्ग काढला पाहिजे की या प्रक्रियेमध्ये आम्ही लोक या चक्रव्यूहामध्ये शिरू शकलो पाहिजे, या देशाच्या धोरण प्रक्रियेमध्ये गेलो पाहिजे. अशा भीषण परिस्थितीमध्ये मार्ग कोणता आहे? तो ह्या RPI मध्ये जातो तो त्याला शिवाय देतो, तो त्या RPI मध्ये जातो तो त्याला शिवाय देतो, मग तो वैतागून जातो आणि शेवटी म्हणतो की आता मी कोणत्याच RPI मध्ये काम करणार नाही आणि फक्त मग भाषण करत राहतो. मग ज्याला काही उद्योग नाही तो काय करतो? म्हटलं बरोबर आहे, तो फक्त भाषण करत राहतो. अशा भाषण करणाऱ्या लोकांची संख्या आंबेडकरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. भूमिका मांडणं वेगळं, भूमिका घेतली पाहिजे. रिपब्लिकन पक्ष जर घाणेरडी नाली असेल ना तर त्याला शिव्या देऊ नका, त्याच्यावर कविता कादंबऱ्या लिहू नका, PhD करू नका. जर ही घाण असेल, घाण झालेली नाली असेल तर आमच्या समाजातल्या विद्वान लोकांनी या नालीमध्ये उतरलं पाहिजे, टिकासवाडं घेतलं पाहिजे, ही नाली साफ केली पाहिजे आणि या नालीचं नेतृत्व केलं पाहिजे. स्पष्ट करू, हे तुमची जबाबदारी आहे. केवळ शिव्या देऊन चालणार नाही. आम्ही लोक शिव्या देतो, आम्ही लोक फक्त समीक्षा करतो, आम्ही लोक केवळ समीक्षा करतो आणि काम करत नाही, भूमिका घेत नाही. परिस्थिती आहे आज खऱ्या अर्थानं विद्वान लोकांना भूमिका घेण्याची गरज होती, ती आवडे बाबूने घेतली होती. एक भूमिका आवडे बाबू या विषयाच्या संबंधी आहे ते मांडतो आहे. जेव्हा विधान परिषदेमध्ये आवडे बाबू सदस्य होते आणि जेव्हा 8वी घटना दुरुस्ती करायची होती गाडवांडे साहेब,
हे जे 10 वर्ष पॉलिटिकल रिझर्वेशन मिळालं होतं ते पॉलिटिकल रिझर्वेशन पुन्हा 10 वर्ष वाढवायचं होतं आणि पॉलिटिकल रिझर्वेशन पुन्हा 10 वर्ष वाढवायचं होतं तर घटना दुरुस्तीसाठी पूर्ण विधानसभा विधान परिषदेची सुद्धा स्वीकृती आवश्यक राहते आणि अशा परिस्थितीमध्ये तो प्रस्ताव जेव्हा इथे विधान मंडळामध्ये आला आवळे बाबू खंबीरपणे उभे राहिले आणि आवळे बाबांनी म्हटलं की या घटना दुरुस्तीला माझा विरोध राजकीय रिझर्वेशन हे बाबासाहेबांनी 10 वर्षासाठी दिलं होतं आणि राज्यकर्त्यांना म्हटलं होतं की हे 10 वर्ष तुम्हाला दिली आहेत या 10 वर्षामध्ये तुम्ही सामाजिक आर्थिक जी विषमता आहे ती विषमता तुम्ही दूर करण्याची जबाबदारी तुमची आहे समान न्याय देण्याची जबाबदारी तुमची आहे समान संधी देण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही ते केलं नाही आवडभाऊ काय म्हणतात तुम्ही हे विधेयक आणून तुम्ही या बाबीची कबुली दिलेली आहे असं आवडभाऊ म्हणतात काय कबुली दिली आहे की ही राज्यघटना राबवण्यामध्ये आम्ही अपयशी ठरले आहोत तुम्ही कबुली दिली आहे तुम्ही ही कबुली दिली आहे पुन्हा 10 वर्ष आरक्षण वाढवून की आम्ही या 10 वर्षामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय जो भेदभाव आहे तो दूर करू शकलो नाही हे स्वातंत्र्य आम्ही देऊ शकलो नाही याची तुम्ही कबुली दिलेली आहे हे तुमचं अपयश आहे हे अपयश झाकण्यासाठी तुम्ही दुरुस्ती करता माझा या दुरुस्तीला विरोध आहे तुम्ही पुन्हा 10 वर्ष वाढवत राहाल आणि म्हणत राहा इकडे तुम्ही सामाजिक समता प्रस्थापित करणार नाही राजकीय समता प्रस्थापित करणार नाही रिझर्वेशन वाढवत राहणार याला माझा विरोध आहे कारण पुन्हा आवडे म्हणतात की हे सगळे करून तुम्ही या देशामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची एक गुलाम लोकांची जी आहे फौज गुलाम लोक शब्द वापरला एक गुलाम लोकांची फौज तुम्ही या देशामध्ये निर्माण करत आहात असे आवडभाऊ म्हणतात आणि त्या पॉलिटिकल रिझर्वेशनच्या विरुद्ध आवडभाऊ म्हणतात लक्षात ठेवा आम्हालाही विधिमंडळात जायचं आहे आम्हालाही लोकसभेत जायचं आहे ह्या रिझर्वेशनचं आवडभाऊ समर्थन करत नाही तात्विक विरोध करतात आम्हालाही जायचं आहे आम्हालाही शासन व्यवस्थेत जायचं आहे पण शासन व्यवस्थेत तुमचे गुलाम म्हणून नाही जायचं बाबासाहेब ज्या पद्धतीने मंत्रिमंडळामध्ये होते सन्मानाने त्या सन्मानाने आम्हाला त्या शासन व्यवस्थेत जायचं आहे आणि म्हणून आम्हाला सन्मानाने घ्या आणि तुम्ही कबूल करा या हाऊसमध्ये की आम्ही जे आहे हे आम्ही जे मॅन्डेट राज्यघटनेने दिलेलं होतं हे मॅन्डेट आम्ही पूर्ण करू शकलो नाही संवैधानिक मूल्य जे आहेत ते मूल्य आम्ही पूर्ण करू शकलो नाही जो विषयाचा गाभा आहे ते संविधानिक मूल्यांचे भवितव्य आवळे बाबूची भूमिका हे आवळे बाबूची भूमिका मांडली पाहिजे की संविधानिक मूल्य जे आहेत हे मूल्य तुम्ही प्रस्थापित करू शकले नाही हे तुम्ही मान्य करा कबूल करा मी तुमच्या बाजूने उभा राहतो नाही तर हा प्रस्तावाला माझा विरोध आहे आज कसलं मूल्य आहे संविधानिक मूल्य काय मांडले साहेब समता सामाजिक न्याय समान संधी रिझर्वेशनच्या पदावर आरक्षण भरलं जात नाही समान संधी आणि जेवढी बाबासाहेब म्हणायचे माऱ्याच्या जागा काबीज करा आणि या सगळ्या माऱ्याच्या जागा ज्या आहेत ना त्या सगळ्या नॉट अनरिझर्व्ड सिंगल आयसोलेटेड पोस्ट काढून टाकलं रिझर्वेशन म्हणजे बाबासाहेब म्हणायच्या माऱ्याच्या जागा काबीज करा आणि हे सगळ्या पोस्ट ज्या त्या सगळ्या डिरिझर्व करून टाकल्या व्हाईट चार्जरच्या पदाला आरक्षण नाही रजिस्ट्रारच्या पदाला आरक्षण नाही आयोगाच्या पदाला आरक्षण नाही IIT चेअरमनच्या पदाला आरक्षण नाही IIT प्रिन्सिपलच्या पदाला आरक्षण नाही राज्यपालाच्या पदाला आरक्षण नाही अरे नका देऊ आरक्षण पण समान संधी द्या त्याला इक्वल ऑपॉर्च्युनिटी रिझर्वेशनच्या पदाला नाही पण भारतामध्ये एवढे राज्यपाल आहेत त्या राज्यपालापैकी आम्ही 5 राज्यपाल अनुसूचित जातीचे केले संधी तर द्या महाराष्ट्रामध्ये 18 विद्यापीठ आहेत त्यामुळे आम्ही 2-3 लोक ओबीसीचे केले 2-3 एससीचे केले 2-3 एसटीचे केले हे दाखवा तर संधी तर द्या हे समान संधी द्यायला तुम्हाला कोणी अडवलं ते भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे तुम्ही समान संधी जी देता ती केवळ राखीव पदांसाठी देता आणि तुम्ही राखीव पदाला तुमच्यासाठी ते सगळे मोकळे आहे नवी जनरेशन जाईल कुठे माझ्या मुलाला जर एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू व्हायचं असेल तर त्यांनी जायचं कुठं त्याला म्हणाले यू आर एलिजिबल ओनली फॉर दी क्लास 3 बोर्ड
किती असतं. तर अशा पद्धतीनं एक प्रकारे भारतीय राज्यघटनेचं जे मूल्य आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, समान संधी, हे सगळी धुळीत मिळवली. आणि म्हणून आवळे भाऊ म्हणतात की कोणत्याही एका व्यक्तीच्या चरणावर बाबासाहेबांचं वाक्य उल्लेख करतात. बाबासाहेबांचं ते एडिनबर्ग याचं उदाहरण सांगतात. आवळे भाऊ हाऊसमध्ये बाबासाहेबांनी घटना समितीत पण म्हटलं होतं म्हणे काय की मला एडिनबर्ग जे आहे, एडिनबर्ग बाबासाहेब उदाहरण देतात की मला समाजामध्ये हे जे आहे एडिनबर्गचं उदाहरण देऊन सांगतात की मला या समाजामध्ये सत्ता आणि मानसिक दौर्बल्य हे अप्रस्तुत आहे. एकाच वेळी सत्ता आणि जे मेंटली दुर्बल आहे असे लोक जर आणले तर ते पॉलिटिकल रिझर्वेशनला त्याला काय अर्थ नाही. आणि म्हणून पॉवर मध्ये जे आहेत ते मेंटली सुटेबल लोक आले पाहिजे. हे एडिनबर्ग याचं वाक्य बाबासाहेब कोट करतात संविधान घटना समितीमध्ये. तेच वाक्य बाबू हरदाजी आवळे विधान परिषदेमध्ये कोट करतात की अशी पिढी तुम्ही ह्या आरक्षणाने निर्माण करा. तर एडनबर्ग म्हणतो की मानसिकदृष्ट्या अपंग झालेले तुमचे गुलाम झालेले लोक या विधान परिषदेत लोकसभेत निवडून येतील आणि आमचा रिप्रेझेंटेटिव्ह येणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब 1952 पडतात की नाही. विद्वान माणूस या देशाची राज्यघटना लिहिलेला 52च्या निवडणुकीमध्ये पाडला जातो. हा माणूस पडतो मुंबईच्या निवडणुकीमध्ये. यांनी भारताची राज्यघटना लिहिली आणि तो वॉशिंग्टन, ज्या वॉशिंग्टननी अमेरिकेची राज्यघटना लिहिण्यामध्ये त्याचं सगळ्यात मोठं कर्तृत्व होतं. त्या वॉशिंग्टननी या जगाला लोकशाहीला मानणारी एक मोठी घटना या देशाला दिली. त्या वॉशिंग्टनचा किती सन्मान होतो अमेरिकेमध्ये. त्या वॉशिंग्टन जेव्हा पहिल्या अमेरिकेचा जेव्हा राष्ट्रपतीची निवडणूक होते तेव्हा त्या वॉशिंग्टनकडे लोक जातात आणि म्हणतात वॉशिंग्टनजी हा देश उभा करण्यामध्ये, या देशाचं संविधान उभं करण्यामध्ये तुमचा महत्वाची भूमिका आहे. तुम्ही या देशाचे अध्यक्ष व्हा, तुम्ही या देशाचे राष्ट्रपती व्हा. आणि जेव्हा वॉशिंग्टन फॉर्म भरतात त्याच्या विरोधामध्ये कुणीच फॉर्म भरत नाही. वॉशिंग्टन हे अविरोध निवडून येतात. अविरोध निवडून आणणारा देश आहे तो. या देशातल्या घटनाकारांना अविरोध निवडून आणलं जातं. पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा निवडणूक होते तेव्हा वॉशिंग्टन म्हणतो की आता मी निवडणूक लढणार नाही, कारण आपण जगाला ही लोकशाही दिलेली आहे. त्या लोकशाहीमध्ये जर एकच व्यक्ती वारंवार निवडून येत असेल तर एका प्रकारचे नव्या हुकुमशाहीला आपण जन्म देतो. मग ह्या आपल्या लोकशाहीला जग कसं मानेल. पण तरी सुद्धा ते विनंती करतात की तुम्हाला हा अमेरिका उभा करायचा आहे आणि तुमच्याशिवाय दुसरं नेतृत्व नाही आहे. तुम्हाला आम्ही शेवटची विनंती करतो की तुम्ही एकदा उभे राहा आणि एकदा पुन्हा अध्यक्ष व्हा. दुसऱ्यांदा सुद्धा उभे राहतात त्याच्या विरुद्ध कुणी उभं राहत नाही. पुन्हा वॉशिंग्टन अविरोध निवडून येतात. हे जे वॉशिंग्टन म्हणतो ना की मी पुन्हा उभा राहत नाही. आमच्या देशातल्या पंतप्रधानाला जर कोणी विचारलं की आता तुम्ही पुन्हा नका उभं राहू, लोकशाही धोक्यात येते, तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री होऊ नका, तुम्ही पुन्हा आमदार होऊ नका, दुसऱ्याला संधी द्या, दुसरं टॅलेंट येऊ द्या. आमच्या देशात हे घडतं का. आमच्या देशातला कोणता वॉशिंग्टन म्हणतो का, तो म्हणतो मही राहूंगा. आणि म्हणून या देशाची लोकशाही खऱ्या अर्थात धोक्यामध्ये आली लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखा वेळ त्या वॉशिंग्टन मरण पावल्यानंतर त्याचं नाव, वॉशिंग्टनचं नाव अमेरिकेच्या राजधानीला दिलं जातं. अमेरिकेच्या राजधानीचे नाव काय, वॉशिंग्टन. आणि बाबासाहेब जो या देशाची राज्यघटना लिहितात आणि राष्ट्र उभं करतात, त्या बाबासाहेबांचं नाव एका विद्यापीठाला देण्यासाठी 17 वर्ष आंदोलन करावं लागते. तुम्ही आम्ही लक्षात ठेवा. त्या वॉशिंग्टनला अमेरिकेमध्ये अविरोध राष्ट्रपती केलं जातं आणि त्या देशाची घटना लिहिणाऱ्या बाबासाहेबांना लोकसभेमध्ये 2दा पराभूत व्हावं लागतं. लक्षात ठेवलं पाहिजे. ही विषम परिस्थिती आहे या देशामध्ये. कुठे अमेरिका, कुठे तुम्ही. या अमेरिकेमध्ये 85% गोरे लोक आहेत आणि 15% काळे लोक आहेत.
माझ्या देशामध्ये 85% काळे लोक आहेत आणि 15% गोरे लोक आहेत, तरी सुद्धा काळ्यांचं राज्य येत नाही. अमेरिकेत किती विषमता आहे. अरे तुमचं राज्य काय नाही, हे काळे एससी एसटी ओबीसी ट्राईब हे सगळे या देशाची मूळ नागरिक. 15% गोऱ्यांच्या हातामध्ये सत्ता काय, फार गंभीर प्रश्न आहे. आणि संविधानिक मूल्य हे धोक्यात आलेलं आहे. तुमच्या पुढे आंबेडकरी समाजाला ही जबाबदारी आहे, आंबेडकरी समाजाची पडली की आता हे तुमच्या पुढे सगळी जबाबदारी आहे आणि तुम्हाला लिडरशिप करायची. आणि म्हणून नव्या राजकीय स्थितीमध्ये केवळ भाष्य करून किंवा टीका टिप्पणी करून किंवा कुणावर एक ठपके मारून हे चालणार नाही आहे. जी भूमिका घेण्याचं तुम्ही काळमांडे साहेब सांगितलं, ती भूमिका घ्यावी लागेल. ज्या पक्षात मी काम करतो आता तिथे करायचं की नाही करायचं, आणि जर लोकांना राजकीयदृष्ट्या एकसंघ करायचं असेल तर भूमिका घ्यावी लागेल. त्या भूमिका घेण्याच्या मूडमध्ये मी आहे त्या मूडमध्ये. आणि म्हणून एक पुन्हा, कारण तुम्ही यू आर द अँसरेबल ऑफ न्यू जनरेशन. ह्या नवीन जनरेशन पुढे तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे. आणि म्हणून माझी जनरेशन जी आहे, जी शिकून सवरून मोठी झाली, की मागच्या पिढीनं आरक्षण दिलं म्हणून विद्यापीठाचं रजिस्ट्रार होऊ शकली, मागच्या जन्मानी मागच्या लोकांनी आरक्षण दिलं म्हणून सुखदेव थोरात UGCचे चेअरमन होऊ शकले. ह्या पिढीने आमच्यासाठी केलं म्हणून आम्ही मोठे पद केले. आमच्या पिढीने आमच्या दुसऱ्या पिढीसाठी काय केलेलं आहे, आम्ही त्यांना चांगलं शिकवलं, मोठ्या मोठ्या शाळेत टाकलं, IIT मध्ये टाकलं, NIT मध्ये टाकलं, मेडिकल कॉलेजमध्ये टाकलं, तो शिकून मोठा झाला. व्हॉट अबाउट रिप्रेझेंटेशन? त्याला पदच नसतील, त्याला नोकऱ्याच नसतील, त्याला रिप्रेझेंटेशन नसेल, त्याला काय अर्थ आहे? आणि म्हणून फार मोठी लढाई आहे लक्षात ठेवा. या सगळ्या लढाईमध्ये आवडे बापूंचं काम, बाबासाहेबांचं काम डोळ्यापुढे ठेवून तुम्हाला काम करावं लागणार आहे, व्यूहरचना करावं लागणार, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जी भूमिका आवडे बापूंची होती की आम्हाला शासनकर्ती जमात व्हायचं आहे, राज्य कारभारामध्ये आम्हाला सहभाग पाहिजे, या देशाच्या धोरण प्रक्रियेमध्ये सहभाग पाहिजे, या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग पाहिजे. तो जर मिळवून द्यायचा असेल तर तुम्हाला येणाऱ्या परिस्थितीमध्ये, राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये सगळ्या विद्वान लोकांना एक बसून एक गंभीरपणे त्याचा विचार करावा लागेल. BJPचे लोक तुमच्यासोबत यायला तयार आहेत, आदिवासी समाजाचे लोक तुमच्यासोबत यायला तयार आहेत. अरे ते लोक तुमच्या बाजून बोलतात, तुम्ही एखाद्या आदिवासीला राष्ट्रपती करून झाले, मग आदिवासी समाजाला शासन व्यवस्थेमध्ये प्रतिनिधित्व द्यायचं की नाही एकाला येणार नाही. पण लोकांना सांगा तुम्हाला राष्ट्रपती बनायचं की नाही, तुमचा राष्ट्रपती बनवला की नाही? अरे हो त्यांना बनवला, पण महाराष्ट्राच्या एका तरी कुलगुरू पदावर शेड्यूल ट्राईबच्या माणसाला बसवलं का? तेव्हा हे फक्त पुतळी दाखवण्याचं काम सुरू आहे, चॉकलेट दाखवण्याचं काम सुरू आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग सगळ्यांनी गंभीरपणे विचार करा. एकमेकाचे पाय ओढून चालणार नाही, एकामेकाचे केस ओढून चालणार नाही, एकामेकाचे शर्ट पॅन्ट ओढून चालणार नाही. तुम्ही त्याचा पॅन्ट ओढा, तुम्ही त्याचा पॅन्ट ओढा, तुम्ही दोघेही नंद व्हा, लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही आपापले पॅन्ट शर्ट शाबून ठेवा, आपलं डोकं शाबून ठेवा, बसा एकाठे, जरा चर्चा करा, चर्चा करा. आवडे बाबांनी तुम्हाला डिस्कस करायला किती कॅम्प चालवायचे, तो बौद्धिक कॅम्प आपल्या आवडे बाबा आपल्या काळामध्ये कॅम्प चालवायचे कार्यकर्ते, जे कार्यकर्ते घडवलेत ना ते याच्यामध्ये घडवले होते, कॅम्पमध्ये घडवले कार्यकर्ते आवडे बाबा. अशा पद्धतीनं आपण का बसत नाही, आपण बसलो पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आणि नव्या विद्वान पिढीची सगळी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपल्याला सगळ्यांना पार पाडावी लागेल. हे जुने जाणते सगळे जे लोक आहेत त्या लोकांनी फार मोठं काम यासाठी केलं. आणि खऱ्या अर्थानं जे आहे ना चांदे साहेब जे आपण म्हटलं ना की बाबा का होत नाही सगळे, कारण काय झालं आहे, आम्ही तिथे काळपांडे साहेबांनी म्हटलं की आम्ही पदासाठी मिळालं की झालं, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट जे आहे ते पदच करून ठेवलेलं आहे. बाबासाहेब काय म्हणायचे की पद जे आहे ते जीवनाचं उद्दिष्ट नाही आहे, पद हे केवळ समाज परिवर्तनाचं एक साधन म्हणून वापरा. आज आपल्या समाजामध्ये ज्या ज्या लोकांना पद मिळतात, आमदार झाला पद झालं, माझ्या जीवनात ध्येय संपलं, अधिकारी झाला संपलं, माझं ध्येय संपलं. अरे बाबा हे तुझं ध्येय नाही आहे, हे साधन आहे समाज परिवर्तनाचं, लोकांना न्याय देण्याचं, लोकांच्या
मोठा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं महत्वाचं आहे की आमची लढाई नाकासाठी नाही, मग कशासाठी आहे? आमची लढाई नगदीसाठी. आम्ही नगदीसाठी लढतो. मला म्हणाली पाहिजे नगदी 1 तोळ्याची, 2 तोळ्याची, 3 तोळ्याची, मंत्रीपद, खासदार, हे ते. अरे नाकासाठी कोण लढेल? अरे नाक राहिलं तर हजारो नगदी मिळते. आंबेडकरी चळवळ, बाबासाहेबांचा विचार, आवळेबाबूचा विचार, हे तुमचं नाक आहे. हे नाक साबूत ठेवा. पद ह्या नग्न आहे, नाक साबूत राहील तर हजारो नग्न मिळतील. म्हणून तुमची आमची लढाई जी आहे ही पदासाठी, नटण्यासाठी नाही, बाबासाहेबांच्या विचाराच्या प्रतिष्ठापनेसाठी आहे, संविधानाच्या प्रतिष्ठापनेसाठी आहे. ती लढाई तुम्ही आम्ही कायम ठेवली पाहिजे. आणि ती जर केली तर ती मला वाटते आवळेबाबूंना खरी श्रद्धांजली या ठिकाणी होईल. मी सगळ्या सन्मान मूर्तीचं, सत्कार मूर्तीचं या ठिकाणी पुनश्च अभिनंदन करतो. आणि आपण या ठिकाणी माझ्या भाषणामुळे किंवा माझ्या काही विचारामुळे जर आपण आपल्यामध्ये जर काही विचार सुटला आणि आपण काही जर मतपरिवर्तन करून काहीतरी एका ठिकाणी बसून काही विचार करू शकलो तर मला असं वाटतं की हीच खऱ्या अर्थानं आवळेबाबूंना या ठिकाणी श्रद्धांजली ठरेल. एवढं बोलून मी माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो आहे. जय भीम, जय भारत. साथियों, ET न्यूज़ नेटवर्क में आपका हार्दिक स्वागत। ET न्यूज़ चैनल और नेशनल साप्ताहिक न्यूज़पेपर हुकूमाच्या ताबेदारी के लिए सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक तथा अन्याय और जुल्म के खिलाफ न्यूज़ और एडवर्टाइजमेंट के लिए कृपया नीचे दिए गए नंबर पर कांटेक्ट करें। इस क्लिप को देखने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद।